तळणी खंडेराव येथे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान, अनेकांच्या घरावर कोसळली झाडे, शेतातील कपासीचे नुकसान। देवळी तालुक्यातील तळणी खंडेराव येथे शनिवारच्या रात्री जसे काही गावावर चक्रीवादळाने तांडवच घातले। यात पाऊस, विजेचा कडकडाट आणि वादळाने हाहाकार करून गावातील घरावर झाडे कोसळले, तर शेतातील उभी पिके उखडल्या गेली। यात मात्र जीवितहानी टळली। यात शेतकरी आणि घरे उद्ध्वस्त झालेले गरीब हतबल झाले आहेत। भिडी मंडळातील तळणी या गावातील 31 तारखेला रात्री झालेल्या मेघगर्जनेसह अतिवृष्टीने गावातील मोठमोठे महाकाळ चिंचेचे झाड घरावर पडल्याने काही घरे जमीन उद्ध्वस्त झाली आहे, तर गावातील 25 ते 30 घरांचे छपरे उडाले आहे। या काहींच्या घराच्या भिंतीला तडे गेल्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर शेत शिवारात श्रावण पोपटकर, कांबळे, विलास आत्राम, किसना बोंदाळे, अरुण पोपटकर यांच्या शेतातील कपासीचे झाडे वादळाने पूर्णपणे उखडून टाकले आहे, तर मनोहर मेश्राम यांच्या घराचे पूर्णपणे छप्पर उडाल्याने ते व त्यांची पत्नी यात जखमी झाल्या आहेत। यात त्यांच्या घरातील अनाज, गहू, डाळ, तांदूळ, कपडे पूर्णपणे पाण्याने ओलेचिंब झाले। घरावरील छेद उडाल्याने उघड्यावर आपला घर संसार मांडून आहे। घरकुलाचे घर निकृष्ट व अपूर्ण केल्याने भिंती कोसळल्यात। कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी। तळणी येथील आदिवासी महिलेच्या गावातीलच एका कंत्राटदाराने महिलेचे घरकुलाचे पूर्ण पैसे घेऊन घर बांधून देतो म्हणून पैसे उचलले। त्या महिलेच्या घरकुलाच्या 2 भिंती बांधून देऊन ठेवल्या, त्याही निकृष्ट दर्जाच्या बांधल्या आहेत। त्याही या वाऱ्याने पूर्णपणे कोसळल्या आहे। अशा लबाड व भूलथाप देणाऱ्या या कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करून त्याला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तळणी येथील आदिवासी कौशल्या मोकाशे या महिलेला घरकुल लागते असता ते घरकुल बांधून देतो म्हणून गावातीलच लबाड कंत्राटदार प्रदीप मळावी याने या घरकुलाचे महिलेपासून पूर्ण पैसे उचलून घेतले। आता हाच लबाड कंत्राटदार म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही, मी घर बांधून देत नाही। यातही आदिवासी महिला पूर्ण हतबल झाल्याने आता तिला उघड्यावरच राहावं लागत आहे। यात काही सामाजिक संघटनांनी समोर येऊन त्या आदिवासी महिलेला योग्य न्याय मिळवून त्या लबाड कंत्राटदाराला अटक करून त्याला त्याची जागा दाखवण्याची मागणी ग्रामस्थांसह संघटनेने केली आहे। राजू वाटाणे, साहसिक न्यूज 24 भिडी।